प्रतिनिधी फिरोज तडवी, साकळी। शिवसेना पक्ष ही केवळ एक राजकीय संघटना नसून ते एक कुटुंब आहे आणि या पक्षाची नाळ थेट सामान्य जनतेशी जोडली गेलेली आहे, असे प्रतिपादन चोपडा यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी केले। साकळी येथे आयोजित भव्य शिवसेना कार्यकर्ता प्रवेश सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते। यावेळी साकळीचे लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील यांच्यासह परिसरातील सुमारे 400 कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। यावल तालुक्यातील साकळी येथील भवानी माता मंगल कार्यालयात 4 एप्रिल रोजी या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। आपल्या भाषणात आमदार सोनवणे यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 11 वर्षांपासून आपण या मतदारसंघात जातीपातीचे राजकारण न करता केवळ विकासावर भर दिला आहे। मतदारसंघात तब्बल 40 बुद्धविहारांचे काम पूर्ण करणे आणि मशीद भिंतींच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणे अशा सर्वसमावेशक कामांमुळेच आज प्रत्येक समाज शिवसेनेशी जोडला जात आहे। या सोहळ्यात साकळीचे सरपंच दीपक नागो पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सोडून आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला। त्यांच्या या प्रवेशामुळे साकळी ग्रामपंचायतीवर आता शिवसेनेचा भगवा फडकला आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे तालुका अध्यक्ष रितेश उर्फ रॉकी पाटील, शिरसाडचे सरपंच दीपक इंगळे आणि अनेक उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला। विशेष म्हणजे दिव्यांग संघटनेचे प्रमुख वासुदेव बडगुजर यांच्यासह 23 दिव्यांग बांधवांनी पक्षात प्रवेश घेतला, ज्यांचे आमदार सोनवणे यांनी स्वतः त्यांच्या जागेवर जाऊन स्वागत केले। या कार्यक्रमाला बबलू कोळी, सूर्यभान पाटील, प्रदीप सोळंके, माजी सरपंच गोटू सोनवणे यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून या मोठ्या घडामोडीमुळे साकळी आणि शिरसाड परिसरातील राजकीय वातावरण पूर्णपणे भगवेमय झाले आहे।